हॅलो भुजंग, भुजू पाणी बॉटल घेऊन आणि फक्की घेऊन पिचो जायचं तुला. भुजू इकडे लवकर ये. भुजू फक्की पण घेऊन जा. फक्की फक्की. Disconnected.
कृष्णा मुंडे आहेत का 11 मध्ये? आहे, ठीक आहे. Bluetooth mode. Connected. Disconnected. लेट्स प्ले. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण या ठिकाणी आनंद घेतोय. एक मोठी स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 आणि चौथ्या दिवसातील पहिला सामना. या ठिकाणी 2 संघ आपण बघू शकता. आद्विक इलेव्हन तांबवा यांच्या विरोधामध्ये सुहाना 11 केज. स्वप्नील साठे संघनायक आपण बघू शकता, ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू पडलाय. दुसऱ्या चेंडूचे प्रयत्न. पुन्हा एकदा सूर्या शिनगाडे यांचं आक्रमण. यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार येतोय आणि धावफलकावर आपण या ठिकाणी बघू शकता अगदी 6 धावा. सुरुवात जर बघितली तर नक्की थोडासा निर्णय चुकल्यासारखा आपल्याला या ठिकाणी वाटणार आहे, परंतु ही सुरुवात आहे. बघा, मोठा सामना आपण या ठिकाणी बघतोय. 8 षटकांची लढत आहे, परंतु या ठिकाणी सूर्या द बॉस यांची सुद्धा स्तुती केली जाईल. कमालीची सुरुवात संघाला मात्र या ठिकाणी देत आहेत. सुरेख फटका आहे, ऑन द राईज खेळलेला आहे. कटक्याला चेंडू आपण बघू शकता इनफिल्ड मध्ये रोखला गेला. या ठिकाणी मला वाटतं रोशन आहे चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अगदी गोलंदाजापर्यंत पाठवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होतंय. या दरम्यान जर बघितलं तर एक सिंगल पूर्ण झालेली आहे. धावफलक पुढे जाईल. या ठिकाणी महेश चाटे, बघा महेश चाटे आपण बघू शकता स्ट्राईक एंड वर आहेत आणि महेश चाटे यांच्यावर बरेच प्रयोग झाले. या संघाकडून खेळत असताना मात्र त्यांना आघाडीची जबाबदारी दिली गेलेली आहे. तांगवा संघामध्ये अनेक बदल आपण बघू शकता या ठिकाणी. आणि त्यानंतर जर बघितलं तर या संघामध्ये चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळालं. त्यांच्या विरोधात जर बघितलं तर सुहाना संघ देखील प्रबळ आहे. चांगला चेंडू गुल्लेंटवर टाकतायत यावेळेस कृष्णा मुंडे. गोलंदाजीवर आपण बघू शकता नवीन चेंडू हाताळला गेलाय त्यांच्यावर.
एक जबाबदारी दिल्या गेली. जबाबदाऱ्या क्रिकेटमध्ये दिल्या जातात, जबाबदाऱ्या शिकवल्या जातात, जबाबदाऱ्या या ठिकाणी सांभाळाव्या लागतात. तर पहिल्या षटकाची सुरुवात जर बघितली तर नक्की थोडीशी खराब आहे, परंतु पुनरागमन करतायत. आता चेंडू असणार आहे. सुरेख चेंडू आहे. सुरेख चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. फलंदाजाला आमंत्रण देणारा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी महेश चाटे यांचा, हा मात्र प्रयत्न फसलेला आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडून षटकाची समाप्ती सुद्धा झालेली आहे. षटक इथं संपलं जाईल. अकरा धावा आहे बघा धावफलकावर. पहिल्या षटका अखेर 11 धावा आपण बघू शकता. चांगली सुरुवात झालेली आहे. डबल डिजिट मध्ये जर बघितलं तर आद्विक एलन तांबा संघ जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी बघू शकता एक चांगली सुरुवात मी नक्कीच म्हणेल. गोलंदाजीमध्ये बदल करतील. स्वागत असणारे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर कांदे साहेब देखील आज या स्पर्धेच्या निमित्तानं, या सामन्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आहे. संघ मालक आदरणीय जमीरभाई कुरेशी हे देखील आज आपल्या संघासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि जमीर साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये असणार आहे अजिंक्य वाघमारे. पुन्हा एकदा जागा बनवलेली आहे आणि आपण बघतोय लॉंग लाईटच्या दिशेनं एक बहरदार, शानदार आणि दमदार फटका खेळला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि खासदार चषकाचा आजच्या या सामन्यातील येतोय पहिला दणदणीत षटकार. षटकार आपण बघतोय या ठिकाणी. तर 17 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तर दोन्ही संघ मालक देखील या ठिकाणी नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. आदरणीय डॉक्टर कांदे साहेब आहेत, हा, आणि पप्पू चाटे, हे महत्वाचं राहिलं सांगच. बघूया. नाही, यावेळेस नो बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली आणि त्यानंतर जर बघितलं तर एक सिंगल आपण या ठिकाणी बघू शकता जी पूर्ण झालेली आहे. बिमरचा इशारा दिला गेला त्या ठिकाणी गोलंदाजाला. या ठिकाणी गोलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये दंडित केलं गेलं. त्यानंतर आपण बघतोय 19 धावा आहे. त्यानंतर फ्रीचा इशारा देखील अमोल पाटील सरांच्या माध्यमामध्ये दिला जातो. स्ट्राईक एंडवर महेश चाटे, ज्यांना खातं खोलायचंय बघा. मागील 2 चेंडूंवर आपण बघतोय त्यांनी खातं खोललेलं नाही, अर्थात 2 चेंडूंना ते सामोरे गेलेले आहे. अजिंक्य वाघमारे थोडासा डाव्या यष्टीकडे चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी स्वप्नील चाटे यांची स्तुती करावी लागेल. तत्पर यष्टीरक्षण आपण त्यांचं त्या ठिकाणी बघितलेलं आहे. धाव मिळणार नाही, कारण त्या ठिकाणी जर बघितलं तर अगदी काही मायक्रो सेकंद मध्ये आपण त्या ठिकाणी स्वप्नील चाटे यांना चेंडूवर जाताना बघितलेलं आहे. एक चांगलं पुनरागमन करताना या ठिकाणी अजिंक्य वाघमारे एक चांगला गोलंदाज आहे, चांगली उंची आहे. ऍक्शन जर बघितली तर स्मूथ ऍक्शन, अगदी एक साधारण ऍक्शन्स ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इनफिल्ड मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, धावबाची संधी. प्रमोद म्हस्के त्या ठिकाणी होते. आपलातून क्षेत्ररक्षण बघा. गोलंदाजाचं कलेक्शन ठीकच त्या ठिकाणी झालं नाही आणि आपण त्या ठिकाणी अगदी बघू शकता महेश चाटे आपल्या घरात सुरक्षित पोहोचलेले आहे. सिंगल मिळालेली आहे. धावफलकावर अगदी 20 धावा आपण बघतोय. सामना क्रमांक 1. 2 मित्रांची लढत आहे बघा. यावेळेस देखील चेंडू हव्यात आहे. चेंडू पकडला गेला. बिग विकेट, बिग लॉस मैदानाच्या आतमध्ये. सूर्या शिंगाडे यावेळेस परततील बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज बाद. मोठा विकेट बघा, कारण सूर्या शिंगाडे जर बघितलं तर मागील 2 सामन्यांपासून आपण त्या ठिकाणी बघितलं ज्यांनी संघाला सांभाळलंय, सावरलंय, अनेक वेळा संकट मोचकाची भूमिका त्यांनी पार केली, त्यांना परतावं लागलेलं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अजित चाटे सर व्यवसायाने महाराष्ट्र पोलीस आहे, उच्च पदस्थ आहे, PSI आहे, यावेळेस फलंदाज आहे, मैदानात आलेले आहे.
हे स्पर्धेत पहिलं अर्धशतक यांच्या नावावर आहे आणि अगदी मोक्याच्या क्षणी आपण बघितलं त्यांनी हे अर्धशतक साध्य केलं होतं. कारण त्या ठिकाणी राहुल चाटे आणि सूर्या शिंगाडे लागोपाठच्या चेंडूंवर बाद झाले. ऐन वेळेस त्यांना मैदानात यावं लागलं, परंतु मागच्या सामन्याचा तो इतिहास आहे. आज देखील त्यांना लवकर मैदानाच्या आतमध्ये जावं लागलेलं आहे. अजित चाटे यांच्या विरोधात जर बघितलं तर वेगळं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. अजिंक्य वाघमारे मार्गस्थ होतोय. लोअर फुलटॉस आहे, आल्या दिशेला ढकलून दिलाय, चेंडू पाठवला जातोय मैदानाच्या बाहेर. सिंह गर्जना मैदानाच्या आतमध्ये करतायत अजित चाटे. पहिला षटकार त्यांच्या बॅटीतून येतोय. 26 धावा आहेत, 26 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 आपण या ठिकाणी बघू शकता. एक चेंडू मात्र शिल्लक असणारे अजिंक्य वाघमारे आपण बघतोय. एक यशस्वी गोलंदाज त्यांना म्हणावं लागेल, कारण पहिलं यश या ठिकाणी अजिंक्य यांनी आपल्या संघाला मिळवून दिलेलं आहे. परंतु त्यानंतर त्यांच्यावर अनेक आक्रमणं झाली. अक्षरशः त्यांच्या गोलंदाजीला या ठिकाणी फोडलं जात आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न आहे. पंचांची आता समांतर असतील. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अवांतरची घोषणा झाली आणि त्याचे परिणाम सुद्धा आपण अगदी धावफलकावर बघतोय. 27 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील. आणि या ठिकाणी अजिंक्य वाघमारे कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा सज्ज. रायटा मोडतो विकेट. हा उजव्या हाताचा मारा आपण बघतोय. आकोटाप्याचा चेंडू त्यावर पूल केलेला गेलेला एक शानदार फटका आणि नक्की चेंडू वन बाउंड जातोय. सीमा रेषा पार चौकार येतोय. या चौकारामुळे आपण बघतोय 2 षटकांची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना सुद्धा बघायला मिळेल. एक बाद 31 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. 15.5च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या जात आहेत आणि आघाडीच्या 2 गोलंदाजांवर आक्रमण चढवल्या गेली आणि पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला गेला. परंतु सगळ्यात चांगली गोष्ट जर बघितली सुहाना संघाची, ती म्हणजे त्यांनी सूर्या शिंगाडे यांना मैदानाच्या बाहेर पाठवलेलं आहे. ही मात्र जमेची बाजू आहे. तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अजित चाटे सर गेलेले आहेत. ही देखील तांबवा संघाची जमेची बाजू असणार आहे. म्हणजे आतापर्यंत जर बघितलं तर दोन्ही संघांनी आपापले शक्ती या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे. गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर अजूनही जास्त बदल केलेले नाही. या पहिलं षटक जर बघितलं तर कृष्णा मुंडे यांनी या ठिकाणी संपन्न केलं. त्यानंतर स्वप्नील चाटे यांनी अजिंक्य वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवला. त्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या, परंतु एक महत्वाची विकेट आपण त्या ठिकाणी बघतोय अजिंक्य वाघमारे यांनी मिळवलेली आहे. आयकॉन येत आहेत या ठिकाणी स्वप्नील गंभीरे. स्वप्नील गंभीरे एक कळमकर आयकॉन आपण बघतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आजूबाजूच्या तालुक्यातील देखील काही खेळाडूंना संधी देण्याचं काम या ठिकाणी YCLच्या कमिटीने केलं. 40 मिनिटाचा वेळ आहे बरं का. पॅनल्टी द्यायला लावलेली आहे आयोजकांनी. पंच पॅनल्टी दिली तरी चालेल. पंच 40 मिनिटाचा अवधी आहे. आज मात्र पॅनल्टी दिली जाईल. एक बाद 31 धावा धावफलकावर आहे बघा. त्यानंतर आपण या ठिकाणी स्वप्नील गंभीरे यांना बघतोय. कळंब क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. खुल्या प्रवर्गामध्ये अनेक स्पर्धा खेळलेला हा गोलंदाज आणि त्यानंतर जर बघितलं तर आज एक क्रीडा शिक्षक म्हणून देखील एका संस्थेमध्ये कार्यरत आहे. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम आज स्वप्नील गंभीरे यांच्या माध्यमामध्ये केलं जात आहे. जाऊ मैदानात आपण. गुडलेनचा चेंडू आहे. कमालीचा वेग आणि अचूकता. एक भेदक चेंडू, अगदी आग ओकणारा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि यावेळेस महेश चाटे मात्र पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये फसले. त्या ठिकाणी आपण नक्कीच एक निर्धाव चेंडू बघतोय. महेश चाटे अजून सेट होत आहेत. बघूया, वेळ घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू असणार आहे. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू उंची घेतोय आणि त्यानंतर नाही. क्षेत्ररक्षक जर बघितलं तर नक्कीच आपल्याला फरीद लाला त्या ठिकाणी बघायला मिळालं. त्यांच्या मस्तकवर दस्तक देत चेंडू मैदानाच्या पलीकडे जातोय. येतोय एक खासदार चषकाचा अतिशय सुंदर षटकार. 37 धावा आहे धावफलकावर. आताच नक्कीच आमचे सहकारी गुणलेखक आणि कमिटीचे सदस्य आदरणीय झैरुद्दीन हाफिज साहेब यांनी सांगितलं होतं का महेश थोडासा हळू खेळतोय.
आणि त्यानंतरच आपण महेश चाटे यांचं आक्रमण बघितलंय. 37 धावा फळकावर आहेत. गती परिवर्तनचा चेंडू यावेळेस अगदी स्लॉट मध्ये घेतलाय चेंडू आणि डिपॉझिट केला जातोय सेकंड प्लॉट मध्ये. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार. चौकार येतोय, चौकार आला आणि बघता बघता धावफलकावर आपण बघतोय 41 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहे. 41 रन्स. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या अगोदर चाचपडत खेळणारे महेश चाटे अगदी स्वप्नील गंभीर यांच्यावर आक्रमण करतायत बघा. हे मात्र एक चांगलं चित्र या स्पर्धेचं आपण बघतोय. उजव्या दिशेच्या बाहेर हेलिकॉप्टर उडवलाय. या चेंडूला उंची आहे आणि हा चेंडू देखील जातोय मैदानाच्या बाहेर. अगदी हा टाळ्यांचा सत्तेचाळीस धावा आहेत. 47 धावा. आणि या षटकामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत स्वप्नील गंभीर यांनी 4 चेंडू टाकले. त्यांच्या विरोधामध्ये मोठं आक्रमण एल्गार पुकारल्या गेलंय. 16 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. तर महेश चाटे 17 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. चला, एक चेंडू मात्र आनंद देणार आहे. स्वप्नील गंभीर आहे उजव्या एसटीच्या बाहेर यावेळेस चेंडू टाकलेला आहे. समांतर वेगानं एक चांगल्या उंचीनं चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. हा चेंडू मात्र डॉट आहे. हा पलटवार आहे. हा कमबॅक आहे स्वप्नील गंभीर यांचा. 47 धावा मात्र स्थिर असणार आहे. बिग बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा महासंग्राम केच नगरीमध्ये. याही वेळेस फटका फसलेला आहे. प्रमोद म्हस्के यांनी झेल सोडलेला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला झेल पकडणं गरजेचं आहे बघा. तुम्ही कोणत्याही फलंदाजाला या ठिकाणी संधी देऊ शकत नाही. अर्थात स्वप्नील गंभीर यांनी संधी निर्माण केली होती. त्या संधीचं सोनं मात्र मैदानाच्या आतमध्ये झालं नाही. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर नक्कीच आपल्याला 49 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. संघनायक जर बघितलं तर स्वप्नील चाटे या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमामध्ये बदल करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघू शकता क्षेत्ररक्षक पोहोच केले जात आहेत. आणि गोलंदाजीमध्ये कृष्णा मुंडे यांच्या दिशेनं पुन्हा एकदा मोर्चा वळवला गेला आहे. सेकंड स्पेल मध्ये येताना कृष्णा मुंडे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये असतील. आणि षटक क्रमांक जर बघितलं तर 4 अगदी प्रगतीवर असणार आहे. स्ट्राईक एंडवर आहेत चाटे सर, अर्थात अजित चाटे. आणि त्यांनी मात्र आज एक टॅलेंटेड फलंदाज कसा असतो हे थोडंसं दाखवलेलं आहे. 2 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान त्यांचं देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आकोटापेचा चेंडू आहे. वाट बघितली. हो क्षेत्ररक्षण बघा. अगदी उच्च दर्जाचं कामकाज आपण बघितलं. त्या ठिकाणी शॉट कव्हर पॉइंट मध्ये केलं गेलं. त्या ठिकाणी एक सिंगल पूर्ण केली गेली आणि त्यानंतर इमिजिएट अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेलं आहे. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. 50 धावा या ठिकाणी आद्विक 11 तांबा संघाच्या पूर्ण झालेल्या आहे. बघूया. पुन्हा एकदा आडव्या हातानं मारलेला हा फटका आहे. आणि फरीद लाला फक्त प्रयत्न करू शकलेला आहे. आणि त्यांना त्या ठिकाणी जर बघितलं तर चेंडूने थोडासा चाकवा दिला. वेळेवर आलेला बॅकअप सुद्धा आपण त्या ठिकाणी बघतोय. आणि बॅकअपच्या माध्यमामध्ये चेंडू पोहोच केला गेलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. 52 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. शांत असलेला महेश चाटे ऐन वेळेत जागा झाला. आणि जागा झाल्यानंतर त्यांनी दाखवून दिलं माझ्याकडे चौफेर फटकेबाजी आहे, माझ्याकडे अनेक प्रकारचे फटके आहेत. आणि त्यांनी अक्षरशः मागील काही चेंडूंपासून आपण बघतोय गोलंदाजांची पिशे काढले. अगदी गोलंदाजांचा धुवा या ठिकाणी उडवलेला आहे. जागा होते उजव्या एसटीच्या बाहेर. आणि त्यानंतर रोशन आहेत बघा डीप मध्ये. डीप पॉइंट वर त्यांना तैनात ठेवलेलं आहे. त्यांच्या माध्यमामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय. ते फेंट असतील. चेंडू रिटर्न आलाय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केल्या गेली. धावफलक 1 ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावर आहे. कर्तृत्वाची लढाई आहे. हो अंधी आप केलेला फटका आहे. प्रेक्षणीय फटकेबाजी आहे. आणि तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रोशन यांच्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी केलं जाते. थोडेसे बिझी आहे आज रोशन. नक्कीच आपण बघतोय 54 धावा आहेत धावफलकावर. एक गडी आतापर्यंत गमावलाय आद्विक 11 तांबवा संघानं.
तर आघाडीचे गोलंदाज कृष्णा मुंडे गोलंदाजी मार्कवर आहेत. पुन्हा एकदा आडव्या हातानं एक टिपिकल टेनिस फटका खेळलाय. चेंडू हवेत. यावेळेस फरीद लालाय. थांबा थोडा वेळ का आताच आहे? बाद आहे. बाद आहे. अगदी बाद आहे. विकेटचं पतन आहे. ड्रिंक ब्रेक घेऊ का मध्ये? हा जाऊ दे. ड्रिंक ब्रेक असणार आहे. ड्रिंक ब्रेकची समाप्ती. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत या ठिकाणी नक्कीच असणार आहे. दमदार खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रेरणेने आपण या ठिकाणी बघतोय एक क्रीडा विभागातील सर्वात मोठी स्पर्धा, केस तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा, अगदी बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आज पंचायत समितीच्या या ऐतिहासिक मैदानावर संपन्न केली जाते. स्पर्धेचा चौथा दिवस. सामना क्रमांक 1 आद्विक इलेव्हन यांच्या विरोधामध्ये सुहाना इलेव्हन. अगदी चौथं षटक प्रगतीवर असताना 2 बाद 52 धावा आद्विक इलेव्हन तांबवा. हा चेंडू मात्र खराब असणार आहे. अवांतरची घोषणा आहे. व्हाईट बॉल आहे. 1 धाव मिळणार आहे या ठिकाणी आणि धाव फलकावर अगदी 55 धावा आहे. 55 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. काल देखील आपण अगदी इंग्रजी समालोचन ऐकलं. त्यानंतर त्या समालोचनावर बंदी सुद्धा टाकण्यात आली. बॅटीचा स्पर्श बघा त्या ठिकाणी. चेंडू यावेळेस यष्टीरक्षकाला टाटा बाय बाय करीत गेलेला आहे आणि चेंडू जसा सटकला सीमेरेषेला जाऊन मात्र धडकताना आपण बघतोय. चौकारा येतोय त्या ठिकाणी. नक्कीच एकूण 60 धावा, 59 रन्स या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि नक्कीच 4 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 59 धावा धाव फलकावर आहेत.
4 षटकांची समाप्ती 2 बाद 59 धावा धाव फळकावर. तर स्वप्नील गंभीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस कनेक्शन ठीकचं नाहीये. चेंडू पूर्णतः जर बघितलं तर बॅटवर आला नाही. चेंडूच्या लाईन मध्ये नक्कीच होते. जवळजवळ स्टिकरवर हा चेंडू लागलेला आहे. आणि पुन्हा एकदा फरीद लाला आपण बघतोय सीमेरेषेवर चांगले कामकाज करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सिंगल मिळतंय 60 धावा धाव फळकावर. षटक क्रमांक 5 या ठिकाणी ऑन झालेला आहे. यानंतर टॉस केला जाणार आहे. एल्गार सीसी विरुद्ध बेस्ट सीसी. हा चेंडू चांगला. फलंदाज आपण सोनू शिंदे यांना बघतोय. यांच्या नावावर देखील एक अर्धशतक आहे. म्हणजे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 2 अर्धशतक वीर आहे ज्यांनी या विकेटचा अंदाज घेतला. या खेळपट्टीचा त्यांना अंदाज आलेला आहे. यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी करावी लागणार आहे सुहाना 11च्या गोलंदाजांना. उडवलेला आहे ताकदवर प्रहार. अरे सिंह गर्जना, शेर की दहाड. सोनू शिंदे यांच्या बॅटेतून येतोय एक भरगच्च तगडा फटका. षटकार येतोय. 66 धावा. धावा आहेत. आज स्वप्नील गंभीर यांना लय मिळाली नाही बघा. या अगोदर महेश चाटे यांनी त्यांची लय खराब केली. यावेळेस सोनू शिंदे त्यांच्यावर आक्रमण करतायत. गती परिवर्तन होता. पुन्हा एकदा आडव्या हातानं स्मॅश केलाय. त्या ठिकाणी नक्कीच फंबल झाली आणि त्याचे परिणाम जास्त नुकसान होणार नाही. एक सिंगल मिळते. नक्कीच 67 धावा धाव फळकावर असणार. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये ऑन असताना आपण बघू शकता स्ट्राईक वर आहे अजित ताटे. हो 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 चेंडूच्या अँगल मध्ये आले यावेळेस. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. सुपर सेबी उपर फटका खेळलेला आहे. या षटकातील हा दुसरा षटकार येतोय. यावेळेस अजित चाटे यांच्या बॅटीतून येणारा दमदार षटकार. 73 धावा धावफलकावर झालेले आहे. 73 रन्स. या जोडीला लवकर फोडावं लागणार आहे. हो कमबॅक करतील यावेळेस. चांगला चेंडू आहे. जाता जाता केला इशारा. तर निर्धाव चेंडून या ठिकाणी षटकाची समाप्ती. 5 षटकानंतर 2 बाद 73 धावा धाव फळकावर असणार आहे. टॉस साठी तयार राहायचं. एल्गार क्रिकेट क्लब केज आणि बेस्ट क्रिकेट क्लब केज. 73 धावा धाव फळकावर आहेत. 5 षटका अखेर. तर स्वप्नील चाटे आले संघनायक स्वतः गोलंदाजी मार्कवर. मात्र या ठिकाणी येताना आपण बघतोय स्ट्राईक एंड वर सोनू शिंदे पॉवर आपण बघतोय. अगदी एक बलाढ्य फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे सोनू शिंदे. पुन्हा एकदा आडव्या हातानं या चेंडूला उडवलेला आहे. फरीद लाला त्याला जीवदान मिळालेलं आहे. आता फरीद लाला चेंडू खाली नक्की आले होते. दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपण बघू शकता त्या ठिकाणी जेत सुटला. गोलंदाजानं कमवलं, क्षेत्ररक्षकानं गमावलं. संधीचं सोनं झालं नाही. 1 धावेचं नुकसान मात्र झालेलं आहे. यावेळेस बघा आणि बघत राहा, कारण यावेळेस चेंडू कोणाच्याही हातात येणार नाही. बिग ब्लास्ट आलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. दमदार शानदार षटकार. अजित चाटे यांच्या बॅटीतून षटकार आलेला आहे. 80 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. एक बेधडक फलंदाजी. मी अगोदरच सांगितलं ही जोडी तुम्हाला फोडायची आहे. स्वप्नील चाटे यांच्या विरोधामध्ये अजित चाटे यांची काय रणनीती असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वेगवेगळे बदल केले. अनेक स्पर्धा हे दोन्ही खेळाडू एकमेकासह खेळलेले, परंतु आज ये केच का क्रिकेट है भिडू. आज एकमेकासमोर उभे आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे.
पंचांच्या माध्यमामध्ये दंडित केलं जाईल. अवांतर धावेचा इशारा. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 81 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. षटक क्रमांक आपण 6 या ठिकाणी बघतोय. खासदार चषक, एक मानाचा करंडक, मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेत एक जोरदार हल्ला बोल क्रिकेटचं महायुद्ध, मोठा सामना यावेळेस कटकेला आहे. चेंडू निघालेला आहे आणि 1-2 का 4 होणार आहे. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या मदतीनं आपण बघतोय 85 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील. संयम आणि आक्रमण या प्रकारची फलंदाजी अजित चाटे यांची. हो हो हो, यावेळेस पूल केलेला चेंडू गोईंग 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 गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार. 91 धावा आपण बघतोय. 91 रन्स आणि अजित चाटे यांचं एक मोठं आक्रमण आणि आज एक क्वालिटी क्रिकेट आपण या ठिकाणी बघतोय. चेंडू चांगला असणार आहे. एक निर्धाव चेंडू आहे. संघ मालक आमच्याशी जोडले गेले. पप्पू चाटे सर आपण इकडे यायचंय. संघ मालक आहेत. संघ मालक आहेत अर्थात त्यांचे सहकारी संघ मालक आदरणीय डॉक्टर कांदे सुद्धा या ठिकाणी आहेत. पप्पू चाटे केज नगरीतील एक दिलदार व्यक्तिमत्व. आदवी केलेवान तांबवा संघाचे संघ मालक. मैदानात जाऊ आपण. चांगला चेंडू आहे. यावेळेस शरीराच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेस अजित चाटे यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील कारण त्यांनी या ठिकाणी सिंगल पूर्ण केलेली आहे. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 92 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होताना बघतोय. आणि नक्कीच आमच्याशी जोडल्या गेलेत या ठिकाणी आदवी किलेवन तांबवा संघाचे संघ मालक पप्पू चाटे. पप्पू चाटे इकडे या. आपण त्यांच्याशी दरम्यानच्या काळामध्ये हितगुज नक्कीच करतोय. 92 धावा आहेत धावफलकावर. 92 धावा आहेत धावफलकावर. 6 षटकं संपलेली आहे. म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे. तर नाही, सर्वप्रथम आपण पप्पू चाटे यांना विचारू, आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी कशी चालू आहे बघा. तुमच्या संघाच्या दोन्हीही पुढे या आपण. 2 बाद 92 धावा आहेत. तर या ठिकाणी अजिंक्य वाघमारे गोलंदाजी मार्क्स वर आलेले आहेत. हा चला, दृष्ट लागलेले या ठिकाणी बॅटीचा स्पर्श झाला आणि तो नाजूक झेल स्वप्नीलसाठी यांनी पूर्ण केलाय. दोन बाद 92 धावा या ठिकाणी आपण बघू शकता. 3 बाद 92. तिसऱ्या विकेटचं पतन झालं. संघनायक राहुल चाटे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. एक वादळाला शांत केलं गेलं. या जोडीला फोडण्यात अजिंक्य वाघमारे यांनी यश मिळवलं आणि त्यांच्या खात्यामध्ये दुसरा बळी सुद्धा आपण बघतोय आलेला आहे. आणि नक्की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बघतोय पॅव्हिलियन मध्ये चाटे सरांचं स्वागत या ठिकाणी केलंय. राहुल चाटे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आताच दाखल झालेलं आहे. अगदी स्वीप केला यावेळेस आणि त्यानंतर प्रयत्न भरपूर झाले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर राहील आणि त्यानंतर राहुल चाटे स्वतःच खातं चौकारानं खोलतील बघा. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय चौकारामुळे 96 धावा धावफलकावर होत आहेत. तर पप्पू चाटे सांगतील येणाऱ्या काळामध्ये त्यांचा संघ किती धावा बनवेल. 110 120 रन. आमच्या संघाच्या 120 रन होत्या अशी आम्हाला अपेक्षा आहे.
120+. होत्यान, पण ते कोण करत्यान? राहुल चाटे आहेत, सोनू हे शिंदे आहेत, पुन्हा रामा चाटे आहेत, टिप नाना आहेत. माग खूप छान बॅट्समन आहेत. चला यावेळेस राहुल चाटे यांचं आक्रमण आहे. आजच्या सत्रातील सर्वात मोठा षटकार राहुल चाटे यांच्या बॅटेतून येतो. बिग ब्लास्ट षटकार. 106 धावा. 106 धावा या ठिकाणी संपन्न होत आहेत, पूर्ण होत आहेत. आक्रमण या ठिकाणी थांबलेलं नाहीये. अगदी पहिल्या चेंडू पासून आपण बघतोय जसा सामना चालू झालाय या ठिकाणी आपण सुहानाच्या सर्व गोलंदाजांना जवळजवळ आपण बघतोय या ठिकाणी मारलं गेलंय. कमबॅक करतील या ठिकाणी. अजिंक्य वाघमारे यांचं पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल. चेंडू मात्र डॉट असणार आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आत आपण बघू शकता टाकला जाईल. षटक क्रमांक 7 आहे. अकुटप्याचा चेंडू आहे. टॉप आहे. लिडिंग एज घेत चेंडू निघालेला आहे लॉंग लेगच्या दिशेमध्ये. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने सुंदर कामकाज त्या ठिकाणी केलंय. 108 धावा झालेल्या आहेत. या पहा शेवटची 2 मिनिटं राहिलेली आहे बरं का. जर पहिला चेंडू 2 मिनिटाच्या आत पडला तर तुम्हाला दंड मिळणार नाही, परंतु तुम्ही जर टाइम वेस्ट केला हा चला जाऊया. यावेळेस आडव्या हाताने उडवलेला आहे चेंडू. स्वप्नील चाटे यांचं भव्य स्वागत केलंय. गोलंदाजाला आसमान दाखवलंय. षटकारानं 114 धावा धावपळकावर होते. सोनू शिंदे. सोनू शिंदे अगदी जबरदस्त फलंदाजी करतायत बघा. केज नगरीमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली. या ठिकाणी आद्विक संघाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरवलंय. 114 धावा. त्याला दृष्ट लागली यांना देखील. त्यांना यावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 या ठिकाणी फलंदाज बाद आहे. चार बाद 114 आहे. लेजेंडरी क्रिकेटर टिप केंद्रे आपण बघतोय जे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. या संघाकडून खेळत असताना त्यांना जास्त फलंदाजी मिळाली नाही, परंतु गोलंदाजी ज्या ज्या वेळेस या माणसाला दिल्या गेले त्यांनी नक्कीच आदिवासी इलेव्हन संघाला भरभरून मदत केलेली आहे. शेवटचं षटक आक्रमण करावं लागणार आहे. तर ऐन वेळेस सोनू शिंदे यांना बाद करीत असताना एक चांगलं पुनरागमन सुहाना इलेव्हन संघाने केलंय. परंतु आज या ठिकाणी सुहाना इलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी स्पष्ट नाराज केलंय बघा. आज या ठिकाणी त्या प्रकारची गोलंदाजी मात्र झाली नाही. कारण संपूर्ण सामन्यामध्ये जर बघितलं तर सर्व फलंदाजांनी काही ना काही धावांचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. शेवटचं षटक आहे संघनायक स्वप्नील चाटे. अवांतरची घोषणा आहे. रिव्ह्यू येतोय नो बॉल साठी. मला वाटतं हा फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे.
पप्पू सर, तुमचा 120 धावांचा अंदाज होता, परंतु आत्ताच संघ जवळजवळ 114-15च्या आसपास आलेला आहे. तर अजून धावा होऊ शकतात का अधिकच्या? 10 रन प्लस 10-15 रन. नंबर 1. लेग बायचा इशारा, सिंगल मिळेल. एकशे 16 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील. 3 चेंडू शिल्लक आहे. अर्थात यानंतर सुहाना संघ सुद्धा बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अनेक फलंदाजांनी भरलेला हा संघ देखील आहे. गॉड बिहाइंडचा अपील असणार आहे त्या ठिकाणी. एका कर्णधारानं दुसऱ्या कर्णधाराला धाडलंय मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन, फलंदाज बाद. टॉसला तयार राहायचंय. लास्ट कॉल आहे. यलगार 1 केज आणि वेस्ट 11 केज. चला, लास्ट कॉल आहे दोन्ही संघाला. बघूया. हा अवांतरची गोष्ट आहे. वाईड कॉल आहे. हा, या वाईड साठी गोलंदाजी पक्षाकडून आक्षेप आलेला आहे. यलगार संघाचे संघ नायक Disconnected. विकास यादव Connected. आपण टॉसला यायचंय. आणि बेस्ट संघाचे संघनायक अक्रमभाई. 8चा वाईड आहे. हा, आणि दोघांचे रिव्ह्यू संपलेले. हा चेंडू चांगला आहे बघा या ठिकाणी स्वप्नील चाटे यांचा. स्वप्नील चाटे गोलंदाजीमध्ये विशेष प्रभावी कधी बघायला मिळाले नाही. आणि चला, कॉमेंट्री बॉक्स आला मी. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. आपण नक्कीच नाणेफेक करतोय. दोन्ही संघ नायक या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल या ठिकाणी सुहाना संघाचे संघ मालक आदरणीय जमीरभाई कुरेशी आणि डॉक्टर कांदे संघ मालक आद्विक 11 तांबवा. नजीरभाई या ठिकाणी कमिटीचे सदस्य देखील त्या ठिकाणी आहे. विकास यादव संघनायक असतील या ठिकाणी यलगार सीसी संघाचे. तर Disconnected. अक्रम भाई बेस्ट संघाचे संघनायक आहेत. डॉक्टर कांदे संघ मालक आद्विक 11 तांबो आणि त्यांच्यासह या ठिकाणी नक्कीच नायब तहसीलदार आदरणीय नजीरभाई कुरेशी संघ मालक सुहाना सीसी केज. जमीरभाई देखील त्या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे कमिटीचे सदस्य आदरणीय मेजर संदीप, त्यानंतर झैरुद्दीन हाफिज साहेब आहेत, स्वतः बाळासाहेब मुळे. आणि टॉस जिंकल्यानंतर यलगार संघानं गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. तो सामना देखील एक रोमहर्षक सामना असणार आहे. Disconnected. गोटू गोटू कुठे गोटू गोट्या
गोट्या गोटू सतोदर गोट्या नमस्कार. प्रथम फलंदाजी करीत असताना आपण या ठिकाणी बघितलं आद्विक इलेव्हन तांबा संघानं बनवल्या तब्बल 121 धावा आहे. 122 धावांचं लक्ष्य नक्कीच या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे सुहाना इलेव्हन के संघासमोर. महेश चाटे 22 धावा आहेत. त्यानंतर सूर्या शिनगाडे 17 धावा. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या गेलेली आहे. स्वप्नील चाटे पहिला चेंडू आहे. स्वप्नील चाटे आणि स्वप्नील गंभीरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या गेली आणि त्यानंतर जर बघितलं तर त्यांच्या विरोधामध्ये राहुल चाटे यांचा पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. वाईटची अपेक्षा होती, सोडून देण्याचा विचार होता, परंतु चेंडू अगदी त्या ठिकाणी आपण बघितलं पॅटीच्या नाही परंतु पायाच्या दिशेने टाकलेलं होतं. यावेळेस पंचांची आता समांतर आहेत. अवांतरची घोषणा आहे. वाईट्स आता हा एक महत्वाचा रन आहे बघा, एक महत्वाची धावा आहे. कारण पहिली धाव फलकाला या ठिकाणी मिळालेली आहे. थोडासा वेगळा खेळ करावा लागेल आज सुहानाच्या फलंदाजांना. डाव्या एष्टीच्या बाहेर याही वेळेस अवांतर चेंडू आपण बघू शकता या ठिकाणी दिला गेलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील.
पहिलं षटक राहुल चाटे तालुक्यातील चांगले गोलंदाज आहेत, तर स्वप्नील गंभीर आहे. पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर आहेत बघा. वाईटची घोषणा झाली. 3 धाव फलकावर या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील. 122 धावांचं कठीण लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता हे कठीण आहे, अशक्य नक्कीच नाहीये, कारण ज्या प्रकारचे हे दोन फलंदाज आहे तर या धावा होऊ शकतात. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 2 धाव्यांचे प्रयत्न आणि मला वाटतं यशस्वीरित्या या ठिकाणी पळून 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावफलक 2च्या मदतीनं पुढे जाईल. 2 धावा पूर्ण झाल्यानंतर धावफलकावर 5 धावा आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं थोडासा दबाव नक्कीच असणार आहे फलंदाजांवर. यावेळेस चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण बघतोय स्वप्नील गंभीर यांच्या बॅटीतून येतोय एक महत्वपूर्ण चौकार, आणि हा चौकार आता स्वप्नील यांना ऑक्सिजन देण्याचं काम करणार आहे बघा. गोलंदाजी ट्रॅक वरती 9 धावा आहेत बघा धावफलकावर. याही वेळेस आपण बघू शकता चेंडू बॅटीवर आला नाही, परंतु यावेळेस डीप स्क्वेअरिंग मध्ये क्षेत्ररक्षक असतील त्याच माध्यमामध्ये आपण बघतो चेंडू रिटर्न केला गेलाय. सिंगल मिळालेली आहे यावेळेस. धावफलक हालत ठेवत असताना दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट ठेवणं सुद्धा गरजेचं असणार आहे बघा. धावफलक डबल डिजिट मध्ये जाताना आपण बघतोय 10 धावा धावफलकावर. त्याच्या या मैदानावर आपण 105 धावांचा यशस्वी पाठलाग या स्पर्धेमध्ये बघितलेला आहे. थोडासा मनगटाचा वापर केलाय, चेंडूला जवळ येऊन दिलंय आणि मनगटाला फिरवलं, चेंडूला ढकलून दिलं आणि त्या ठिकाणी स्वप्नील सिंगल पूर्ण करतील. 11 धावा धावफलकावर आहेत. विजयाचं समीकरण मोठं आहे. येणाऱ्या काळामध्ये अजूनही 111 धावा करायच्या आहेत. चांगला चेंडू होता, इनफिल्ड मध्ये रोखला जाईल कारण त्या ठिकाणी सूर्या शिंगाडे आहेत. यावेळेस मात्र धाव मिळणार नाही. षटक या ठिकाणी संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर धावफलकावर आहेत 11 धावा. येणाऱ्या काळामध्ये 42 चेंडू 111 धावांची गरज. याही नंतर आपण एल्गार सीसी यांच्या विरोधामध्ये बेस्ट 11 सीसी या दोन संघांना बघणार आहोत. एल्गार सीसीने नाणेफेकीचा कौल जिंकला. त्यांनी मात्र या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तो देखील एक चांगला सामना या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या गोलंदाजाचा शोध पूर्ण झालाय. सूर्या शिंगाडे गोलंदाजी मार्कवर मात्र येत आहेत. 42 चेंडू 111 धावांची गरज आहे. या धावा होऊ शकतात बघा जोपर्यंत हे दोन बॅटर्स मैदानाचे आतमध्ये आहे. नक्की तांबा संघाला या ठिकाणी सुटकेचा श्वास घेता येणार नाही, कारण या दोन्ही फलंदाजांमध्ये ॲबिलिटी आहे, कॅपेबिलिटी आहे, त्यांच्यात ती ताकद आहे, त्यांच्यात ती क्षमता आहे, त्यांच्यात तो पॉवर आहे. आणि या मैदानावर अनेक वेळा आपण धावांचा पाठलाग होताना बघितलेला आहे. तो इतिहास या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार का, ही उत्सुकता मात्र आपल्याला असणार आहे. लेग ब्रेकचा चेंडू होता. फलंदाजाला नाचवलंय. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलणारा हा चेंडू आहे. डाव्या इष्टीकडे चेंडू पडला आणि त्यानंतर उजव्या इष्टीच्या दिशेनं वळाला. त्यामुळे शॉर्टम पुलचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलेला आहे आणि नक्कीच एक सिंगल आपण बघतो जी पूर्ण झाल्या गेली. धावफलक 1 ने पुढे जाईल. त्या ठिकाणी 11 धावा धाव फलकावर असणार आहे. सूर्या शिंगाडे
नाही, फटका फसलेला आहे. झेल झेल देखील होणार नाही. अगदी 3 क्षेत्ररक्षक आहे, परंतु हा चेंडू निर्जन स्थळी जाऊन पडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल आपण बघतोय जी पूर्ण होणार आहे. डझनभर धावा धावफलकावर पूर्ण झाल्या. 40 चेंडू 110 धावांची गरज आहे. 40 चेंडू 110 धावा होऊ शकतात. सूर्या शिंगाडे राऊंड द विकेट. एक वेगळ्या अँगलनं गोलंदाजी करीत असताना चला यावेळेस मात्र अगदी आपण बघतोय पॅव्हलियन बॉक्सला सलामी देणारा येतोय या ठिकाणी दणदणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलकावर धावा 16 आणि 39 चेंडू 106 धावांची गरज. धन्यवाद. जातोय मैदानाच्या आतमध्ये. 39 चेंडू 106 धावांची गरज. साडव्या हातानं एक बहरदार फटका खेळला गेलेला आहे. चौकार आलेला आहे आणि यावेळेस मात्र धावा अधिकच्या बनवल्या जात आहेत. हा 20 धावा होत आहेत. स्वप्नील गंभीर गोलंदाजीचं अपयश ते झाकतायत फलंदाजीमध्ये. बॅक टू द बॉलर खेळलेला होता. झेल अवघड आहे. झेल अवघड आहे. सिंगल त्या ठिकाणी घेणार नाही. पुनरागमन यावेळेस गोलंदाज करतोय, कारण यावेळेस गोलंदाजाने अंदाज बांधलेला आहे. इकडे तिकडे कोठेही चेंडू टाकला नाही. अगदी सरळ रेषेत शरीराच्या दिशेने फेकलेला चेंडू. त्यानंतर बॅक टू द बॉलर खेळलेला हा फटका स्वतः फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाने अडवलेला आहे. धाव फलकाला थोडस थांबवलं गेलंय. 20 धावा धाव फलकावर आहे. 102 धावा करायच्या आहेत. 102 धावांचा मोठा प्रवास शिल्लक आहे. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. पुढे आलेले आहेत आणि पुढे जावा देखील लागेल. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडून षटकाची होणारी समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आहेत नाबाद 20 धावा. सुहाना क्रिकेट क्लब केज. पीप केंद्रित स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज त्यांच्याकडे मात्र या ठिकाणी चेंडू दिला गेलेला आहे. 36 चेंडू आणि 102 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. भव्य स्वागत केलंय. यानंतर आपल्याला अनेकांचं स्वागत बघायला मिळणार आहे बघा. पीप केंद्रे यांना आसमान दाखवलंय. षटकार आलाय. सिंह गर्जना झाली. स्वप्नील चाटे पहिलं आक्रमण, पहिला षटकार. 26 धावा धाव फलकावर आहे. 96 धावांची गरज. 35 चेंडू शिल्लक आहे. हारा वही जो खेळला नाही. बघूया
सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे याकरता महेश साठे यांच्या माध्यमामध्ये पहिल्या टप्प्यावर हा चेंडू रोखला गेलाय. दुसरी धाव. मला वाटतं जोखीम घेण्याची ही वेळ नाहीये. सिंगल मिळालेली आहे. चढ उतार धाव फलकावर आपण बघतोय. 34 चेंडू 95 धावा बनवायच्या आहेत. पीप केंद्रे पुनरागमन देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. चला फटका फसलेला आहे. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. राहुल चाटे कंप्लीट द कॅच आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा स्वप्नील गंभीरे. हा अर्थात या ठिकाणी जर बघितलं तर पीप केंद्रे यांच्यावर सुरुवातीला हल्ला देखील झाला होता, परंतु एक कणखर गोलंदाज आहे. थोडाशी वाट नक्की त्यांनी बघितली, वेट केला आणि त्यानंतर स्वप्नील गंभीरे यांना हाताने बाद केलं. राहुल चाटे यांचा अप्रतिम झेल आपण त्या ठिकाणी बघितला, जो पकडला गेलेला आहे. फरीद लाला नवीन बॅटर. बेह्यांचा अपील यावेळेस चिडू अलगत खाली मात्र राहिलेला आहे. फरीद लाला यावेळेस मात्र आपण बघू शकता पहिला चेंडू डॉट असणार आहे त्यांच्या विरोधामध्ये. 32 चेंडू 95 धावेंची गरज. टीट फॉर टॅट. तशाच तसं उत्तर द्यावं लागेल. 122 धावा बनवायच्या आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला 2 गुण मिळणार आहे बघा. आणि येणाऱ्या काळामध्ये या 2 गुणाचं महत्व बऱ्याच संघांना कळेल. पुन्हा एकदा अगदी समोरासमोर बीट केलंय. पीप केंद्रे अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर सिंगल केली आणि त्यानंतर जर बघितलं तर पीप केंद्रे यांनी फलंदाजाला जखडून ठेवलंय. हिलना मत गुरु. साधारण फलंदाजी आहे. फरीद लाला बघा पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि या षटकामध्ये पीप केंद्रे यांनी 7 धावा दिलेल्या आहे. 1 विकेट घेतली. एक धारदार गोलंदाजीची समाप्ती. 30 चेंडू 95 धावेंची गरज. सूर्या शिंगाडे गोलंदाजी मार्कवर आहेत. 30 चेंडू 95 धावा बनवायच्या आहेत. स्वप्नील चाटे एका दिशेने उभे आहे. फरीद लाला यांनी नाराज केलेलं आहे, अगदी स्पष्ट सांगितलं तर. अगदी बरोबर आता कॅल्क्युलेशन केलंय गुणलेखक झैरुद्दीन हाफिज साहेब यांनी. प्रति चेंडू 3 धावा बनवायच्या. बघूया. डिफेन्स देखील प्रॉपर झाला नाही बघा. बॅटीची गाडा घेतली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक आहे बघा. अमर अकबर अँथोनी. चेंडू रोखलेला आहे. चेंडू आलाय. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण होत आहेत. आता 2-2 धाव्यानं मला वाटतं जास्त भलं होणार नाहीये, कारण आता स्वप्नील चाटे यांना गाडी बदलावी लागेल. फरारी मध्ये जाऊन बसावं लागेल आणि फरारी मध्ये जाऊन बसल्यानंतर तुम्हाला गेअर सुद्धा बदलावा लागेल. टॉप गेअर मध्ये निघावं लागेल, कारण 29 चेंडू 93 धावांची गरज आहे. सूर्या शिंगाडे अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे.
अंदाज घेतला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण सेफ अँड क्षेत्ररक्षक देखील यावेळेस कमालीचं कामकाज या ठिकाणी करतायत. धावा रोखल्या जात आहेत. यावेळेस देखील जर बघितलं तर एक सिंगल घेतलेली आहे. गती परिवर्तनचा चेंडू होता. गतीनं फसवलाय. चांगलं व्हेरिएशन आणतायत या ठिकाणी सूर्या आपल्या गोलंदाजीमध्ये. अठ्ठावीस चेंडू 91 धाव्यांची गरज आहे. चला टायमिंग चांगला वाटतोय. चेंडू बॅटीच्या मधोमध नक्की आलाय आणि मला वाटतं एक टप्पा घेत चेंडू बाहेर जाईल. चौकार आलेला आहे. 26 चेंडू आणि 87 धाव्यांची गरज आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी प्रगतीवर असताना मनानं खचायचं नाही बघा, कारण मनाने खचल्यानंतर तुम्ही मैदानात जिंकू शकत नाही. स्वतःच्या मनाला सांगायचंय शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. लॉंग ऑफच्या दिशेनं राहुल चाटे आहेत. चांगले क्षेत्ररक्षक आहे, जास्त चुका करीत नाही. रोखला गेलेला आहे चेंडू. 36 धाव फलकावर आहे. एक चेंडू शिल्लक आहे हो, एक चेंडू बाकी आहे. षटक संपलेलं आहे. पाटील सर, गरम बादली भरून ठेवले बरं का तिथं. चला चला सामना चालू करा. यानंतर देखील आपल्याला 4 सामने गवायचे आहेत आणि हा सामना संपल्यानंतर एल्गार सेसे आपण देखील क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. प्रमोद सर या लवकर, थोडस बाहेर लवकर या. चला. स्ट्राईक वर स्वप्नील चाटे, नॉन स्ट्राईक एंड वर फरीद लाला. गोलंदाजीच्या माध्यमामध्ये यशस्वी गोलंदाज पीप केंद्रे. हा जेल घेण्याचे आतोनात प्रयत्न झाले, आतोनात.
मला वाटतं यानंतर या पलीकडे कोणतेही प्रयत्न होऊ शकत नाही. एक सिंगल पूर्ण झालेले आहेत. एक बाद 37 धावा या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक 5 पीप केंद्रीय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर फरीद लाला, नॉन स्ट्राईक एंडवर स्वप्नील चाटे. 85 धाव्यांची गरज, चेंडू मात्र 23 शिल्लक आहे. आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता. राहुल चाटे येथील चेंडू खाली, विकेटचं पतन होणार आहे. दुसरा धक्का. फरीद लाला या ठिकाणी वे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. चला विकेटचं पतन झालं, परंतु तुम्हाला फलंदाजी करायची बघा, कारण यानंतर तुम्हाला रन रेटचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. प्रमोद मस्के मैदानाच्या आतमध्ये चांगला ड्राईव्ह आहे त्या ठिकाणी. सुरू शिंदे आहेत. चांगलं कलेक्शन बघा त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू रिटर्न देखील करतायत. 37 धावा होणार धाव फलकावर. थोडासा जोर लावायचा आहे बघा. 22 चेंडू, 85 धाब्यांची गरज आहे आणि यावेळेस चेंडू गोईंग 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 गॉन. षटकार 6 धावा. वीस चेंडू 78 धाव्यांची गरज आहे. स्वप्नील चाटे एकाकी झुंज देत आहेत. एका दिशेनं फलंदाजी करतायत, एका दिशेनं फलंदाज जात आहेत आणि पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज पीप केंद्रे यांच्यावर आक्रमण केलं गेलं. षटकार येतोय. गती नसलेला चेंडू. हे व्हेरिएशन आहे बघा पीप केंद्रे यांचं. आता झेल या ठिकाणी झाला नाही आणि थोडस विनोद देखील त्या ठिकाणी झाला, कारण यष्टीरक्षक अजित चाटे आणि पीप केंद्रे यांच्यामध्ये थोडस संभाषण त्या ठिकाणी झालं. झेल मात्र होत नाहीये. डॉट चेंडू मात्र असणार आहे. 44 धावा धाव फलकावर आहे. 78 धावांची गरज. लॉंग ऑन कडे खेळलेला फटका. सूर्या यस. ठीक आहे, मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. जाऊया बराच वेळ नक्कीच या ठिकाणी घेतला जातोय. थोडासा कुशल मोमेंट आहे आणि एम एस लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता या संपूर्ण स्पर्धेचं छायाचित्रण केलं जात आहे. दर्जेदार कामकाज त्यांचं गेली 4 दिवसापासून चालू आहे. त्या ठिकाणी झेल देखील पकडण्याचे प्रयत्न आपण बघितले, चांगले होते आणि या झेलवर थोडी शंका आहे. तिसऱ्या पंचांची मदत त्याकरता घेतल्या गेली. तिसऱ्या पंचांचा इशारा अजून गुलदस्त्यामध्ये नक्कीच आहे. सर्वात मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय.
अनेक खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेत सहभागी झालेत. OUT आउट. अगदी बरोबर. लाईव्ह मध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकता. नक्कीच तिसरे पंच त्यांनी खूप वेळ घेतला अगदी त्या ठिकाणी. अगदी शार्प वर्क बघा, कॅमेरा वर्क त्या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन अगदी सुंदर जे Yelgar CC ready to field. Dot. सुपर कॅमेरा वर्क आणि त्यानंतर खान साहेबांचं सुद्धा कामकाज शार्प आपण त्या ठिकाणी बघितलं. बघूया. नयूम एक तरुण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेला. संघनायक स्वतः गोलंदाजीसाठी मात्र आलेले. थोडीशी औपचारिकता त्या ठिकाणी पूर्ण केली जाते, परंतु आज प्रमोद मस्के आणि नयूम यांना देखील संधी आहे बघा. कारण चांगला चेंडू आहे. यॉर्कर क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हणलं जातं. फुटोज आहे. याही वेळेस संधी निर्माण झालेली आहे. झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. प्रमोद मस्के यावेळेस परततील. राहुल चाटे यांना मिळालेली पहिली सफलता. नवीन फलंदाज कृष्णा मुंडे. यलगार सीसी चला लाईन अप करून घ्या. बेट सीसी आपण आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. सामना शांत झालाय बघा, कारण 122 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात चांगली झाली होती. दोन्ही स्वप्नील चांगली फलंदाजी करीत होते आणि गंभीर बाद झाल्यानंतर मात्र थोडीशी जास्त पडझड झाली. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक धाव मिळणार नाहीये. आज कोणत्याही प्रकारचा ब्रेक घेतला जाणार नाही. आज 5 सामने संपेपर्यंत सत्र चालू राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आडव्या हाताने मारलाय बघा. ही नय्यूम यांची वेगळी शैली बघा. अगदी रानटी फटकेबाजी असते नय्यूम भाईची. जबरदस्त तडाखा आडव्या हातानं. गोलंदाज सुद्धा थोड्या वेळ घाबरला असेल. हा कोणता फटका आहे? निकाली फटका येतोय, षटकार. 52 धावा या ठिकाणी झाल्यात. सोनू शिंदे या स्पर्धेतील एक नवीन शोध आहे, आयकॉन आहेत. त्यावेळेस त्याच्या बाहेर आहे आणि त्यानंतर हा चेंडू तसाही बाहेर जाईल.
पायफर पंजा आलेला आहे. व्हाईटच्या माध्यमामध्ये चौकार. बघूया, चेंडू थोडासा खाली राहिलाय. डॉट असेल. 57 धावा स्थिर आहे. षटक क्रमांक 7 आहे. 10 चेंडू 65 धावींची गरज आहे. थोडस क्रॉस खेळे बघा यावेळेस. लाईन पासून दूर राहिले. चेंडू डॉट. नय्युम सरांच्या बॅटीवर जास्त चेंडू येत नाही, परंतु ज्या वेळेस चेंडू बॅटीवर येतो तो बाहेर जातो. दुसरा षटकार आहे त्यांच्या बॅटेतून. 63 धावा या ठिकाणी झालेले आहे. 5 चेंडू मध्ये नय्युम भाई जात आहेत 13 धावांवर. बघूया, बदलायचा का सुशील सर? नाही, ठीक आहे. चला, 4 बाद 63 धावा आहे. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आडव्या हातानं समोर खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो मध्ये सोनू शिंदे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकंदर या संघासाठी चांगलं योगदान राहिलंय सोनू शिंदे यांचं. आयकॉनची भूमिका ते या ठिकाणी पार करतायत. यावेळेस डाव्या स्टेजच्या बाहेर आहे. नय्युम भाई मला वाटतं जवळजवळ 6व्या स्टंपावर जाऊन उभे होते. वाईटची घोषणा त्या ठिकाणी झाली. हा, राहुल चाटे येत आहेत बघा. यावेळेस लिडिंग घेतलाय. नय्युम भाई यांना सुद्धा आता परतावा लागेल. विकेटचं पतन. 5वा हादरा, 5वा धक्का. फलंदाज बाद. 64 धावा धावफलकावर आहे. 7 चेंडू 58 धावांची गरज. 7 चेंडू 58 धावा झाले. मग 6 चेंडू 58 धाव्यांची गरज. चला, शेवटची 2 मिनिटं राहिली बरं का तुमच्यासाठी सुद्धा. अजिंक्य वाघमारे गेलेत बघा. तर कृष्णा मुंडे. बरं, पारितोषिक आलंय या ठिकाणी. वैभव चाटे सर आलेले आहेत बघा त्या ठिकाणी, आणि त्यांच्यासाठी पारितोषिक देखील आलंय. कमिटी सदस्य आदरणीय बाळासाहेब मुळे यांच्या वतीनं त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. स्वप्नील चाटे यांच्या वतीने देखील 100 रुपयांचं पारितोषिक वैभव चाटे सरांसाठी आलेलं आहे. एकूण 200 रुपयांचं पारितोषिक असेल. चौकार आलेला आहे. चौकार येतोय. 70 धावा झालेल्या आहेत. वैभव चाटे सरांसाठी खूप पारितोषिक आलीत. यावेळेस फुलटॉस होता. चेंडू बाहेर मारला गेलाय.
चला स्वप्नील चाटे यांच्याकडून देखील 100 रुपयांचा षटकारासाठी पारितोषिक होतं. तर शेवटच्या 2 चेंडूंवर जर 2 सफलता मिळवल्या वैभव चाटे सरांनी तर जत्रा संपल्यानंतर स्वप्नील चाटे यांच्या वतीनं तुम्हाला पूर्ण अद्विक टीमला पार्टी आहे बघा. आता मला वाटतं त्या पार्टीमुळे हा चेंडू बाहेर गेलाय. आता शेवटच्या चेंडूवर जरी विकेट घेतली तर संपूर्ण टीमला पार्टी आहे जत्रा संपल्यानंतर. बघा सर, आता बऱ्याच जणांना जत्रा संपल्यानंतरच्या भावना कळाल्या असतील. नाही मग तेच निरोप तोच देऊ राहिलो ना मी. हा चौकार आलाय. चला यलगार तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅन ऑफ द मॅच पीप केंद्रे. मॅन ऑफ द मॅच. चला पीप केंद्रे यायचंय आपण. सोनू शिंदे यांना देखील या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, मागील जो मॅन ऑफ द मॅच बाकी आहे सोनू शिंदे, आपण सुद्धा आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सोनू शिंदे. सोनू शिंदे आपण यायचंय. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. नक्कीच या ठिकाणी खंडूजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित केलंय. पीप केंद्रे आणि सोनू शिंदे मॅन ऑफ द मॅच असलेले 2
श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केज में आपका स्वागत है। केज तालुके का एक विश्वसनीय शोरूम जहां हम बैटरी इन्वर्टर के साथ खुशियां भी बांटते हैं। एक बार हमारे शोरूम में आइए और आपकी जिंदगी में रोशनी ले आइए। आपका बजट कम है, कोई बात नहीं, हम 0% ब्याज पर आपको पूरा सेट देंगे। हमारे पास स्टॉक की कोई कमी नहीं है। हम आपके घर, दुकान और ऑफिस को रोशनियों से भर देंगे। ट्राइकाल, माइक्रोटेक, एक्साइड जैसे मशहूर कंपनी के ऑथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज केज एक बार हमारे शोरूम को अवश्य भेंट दे। हमारा पता है श्री गुरुदत्त बैटरी एजेंसी और मुले बैटरीज, धारूर रोड, केज। चला मैदान खाली करा. हफीज साहेब बाहेर या. चला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तोपर्यंत. चला अमोल पाटील, सुशील नरवडे, चला. चला. चला चला चला. हे मैदानातले कोण रिकामे, चला बाहेर या. हफीज साहेब सोडून आणि त्यांचे मित्र सोडून. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना चालू केला जातो. या ठिकाणी एल्गार सीसी यांच्या विरोधामध्ये बेस्ट सीसी. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला एल्गार सीसी संघानं आणि बेस्ट सीसी संघाला फलंदाजीचं निमंत्रण आपण बघतोय दिलं गेलेलं आहे. आघाडीची जोडी मात्र तयार आहे. या ठिकाणी आयकॉन प्रीतम साळवे, प्रीतम साळवे आपण बघतोय. सही झाला का अभ्यास?
सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री